येणाऱ्या महापालिकेमध्ये आमचाच महापौर होऊ दे असं उद्धव ठाकरे यांचं गारहाण आहे। 2012च्या मुंबई महापालिकेची आठवण करून देत मागा ठाणे इथं त्यांनी हे गारहाण घातलंय। मला विश्वास आहे बाकी कोणी ऐको ना ऐको पण देव आपला ऐकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले। परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजयासाठी संकल्प करणे हे योग्य आहे, मात्र निवडून आल्यानंतर देवाला आणि जनतेला विसरणं ही उद्धव ठाकरेंची पद्धत योग्य नाही असं बावनकुळेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। 2012 त्याही वेळेला आपण गाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले। आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपला आहे आणि तो ऐकायचं राहणार। निवडून आल्यावर मात्र देवालाही विसरणे आणि जनतेलाही विसरणे ही पद्धती योग्य नाही। धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि जेव्हा जनतेने निवडून दिलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं। म्हणजे निवडून याच्यावेळी देवाला घराणं घालायचं आणि निवडून आल्यावर मात्र लोकशाहीला काळीमा फासणारे कामं करायचे, देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे, हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे।